ठाणे पोलिसांनी ऐन निवडणुकीच्या काळात 144(2) अंतर्गत आमच्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना जमावबंदीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे। 15 ते 19 मे दरम्यान कुठेही फिरकू नका असं सांगितलं जातंय। ज्या कार्यकर्त्यांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही अशांनाही नोटीस बजावण्याचं कारण काय, असा सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। ठाणे पोलिसांनी या नोटिसी मागे नाही घेतल्या तर आम्हालाही उलटी पावलं उचलावी लागतील असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला। 20 मे रोजी ठाण्यात 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, परंतु त्याआधी शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना विनाकारण नोटीस बजावल्या जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय। ज्यांच्यावर हत्या, मोक्कासारखे आरोप आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही, मात्र ज्या व्यक्तीवर एकही गुन्हा दाखल नाही अशा व्यक्तींना नोटीस बजावणं चुकीचं असल्याचं आव्हाड म्हणाले। त्यांचा गुन्हा एवढाच आहे की निवडणुकीत ते प्रभावी ठरू शकतात, त्यामुळेच त्यांच्यावर नोटीस बजावण्यात आलेत। सत्ताधारी पक्षातील अनेकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांना नोटीस बजावलेल्या नाहीत। विरोधकांना लक्ष करून ऐन निवडणुकीच्या काळात ते घराबाहेर पडणार नाहीत याकरता प्रयत्न असून पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचं आव्हाड म्हणाले। ज्याला नोटीस बजावण्यात आली आहे त्याला आम्ही माझ्या गाडीतून घेऊन फिरवणार आहे। पोलिसांनी काय कारवाई करायची ती करावी असा इशाराही त्यांनी दिलाय। निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचंही ते म्हणाले। गर्दीमुळे अगोदरच मुंबईकर त्रस्त असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या रोड शोमुळे 7 तास मुंबईकरांना वेठीस धरण्यात आलं। मुंबईतील सर्व लोकसभा जागा महायुती जिंकणार असल्याचा विश्वास आहे, तर मग रोड शो कशाला हवा असा सवाल आव्हाड यांनी केलाय। पक्ष याच्यात बघू नका। सत्ताधारी पक्षाच्या एकाही माणसाला गेलेलं नाही, हे सगळ्या विरोधी पक्षातल्या लोकांना आलेलं आहे। मी सत्ताधारी पक्षातले कमीत कमी 10 लोक दाखवतो, त्यांच्यावर 2 पेक्षा अधिक मर्डर दाखल आहेत, जे उघडपणाने फिरतायत आणि पोलीस काही करणार नाही, ते एकही नोटीस देणार नाही। डॅमेज करण्याचं काम सुरू आहे का या ठिकाणी? खास करून डॅमेज करण्याचं काम सुरू आहे का? हे डॅमेज करण्याचंच काम आहे, पण त्यांना कळत नाही। हे जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल की अशा पद्धतीने वागतायत, तेव्हा लोक यांना डॅमेज करतील की हा सरळ कायद्याचा गैरवापर करून लोकांना चूक बसवण्याचा प्रयत्न करतात। हे ही नोटीस आहे ना, ही सर्वात डॅमेजिंग नोटीस आहे। कारण का आता ह्या माणसाला नोटीस दिली आहे, ह्याचे कमीत कमी 15,000 समर्थक असतील, ते 15,000 समर्थक त्वेषाने बाहेर पडतील। हे काय चालू झालंय? हा किंबहुना जिथेही नोटीस दिली आहे त्या मतदारसंघाच्या उमेदवाराला पाडायची सुपारी वाटतंय पोलिसांनी घेतली। कशाला न्यायालयात दाद मागणार? आम्ही इलेक्शन कमिशनला कळवणार आणि ह्याला मी माझ्या गाडीत घेऊन फिरणार, बघूया पोलीस कसे अरेस्ट करतात। शेवटी आम्ही गांधीजींचे अनुयायी आहोत। नॉन कोऑपरेशन मुवमेंट म्हणजेच कायदे भंगाची चळवळ हा आमचा अधिकार आहे। कायदा भंग करू, पण असे जुलमी कायदे सहन करणार नाही।